नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत, जो विषय प्रत्येक घरात आहे. पण ज्या विषयाकडे बहुत करू आपल्या सगळ्यांचं दुर्लक्ष होतंय. अहो, मी बायकोबद्दल नाही बोलत आहे. मी एका दुसऱ्याच वेदनेबद्दल बोलतोय आणि ही वेदना आहे पेन. तर आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर काशीनाथ बांगर. सर स्वतः अॅनास्थेटिस्ट आहेत, पण ते पेन स्पेशालिस्ट म्हणून काम करतात. त्यांनी हजारो रुग्णांना सर्जरी शिवाय पेन फ्री आयुष्य दिलेलं आहे. तुम्ही अशी कल्पना तरी करू शकता का? कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे डिपार्टमेंट, हा व्हर्टिकल किंवा ही स्पेशालिटीज माहिती नाहीये. त्यामुळे ही जी पूर्ण सीरीज आहे ना, ती तुम्हाला नक्की बघायला लागणार आहे. कारण त्यानंतर आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या आयुष्यातल्या क्रॉनिक पेन, वेदना तुम्ही त्यातनं मुक्त होणार आहेत, ही खात्री मी तुम्हाला आज देऊ शकतो. सर वेलकम. धन्यवाद सर. एवढी छान इंट्रोडक्शन तुम्ही दिलीत. त्याबद्दल खरंच धन्यवाद. सुरुवात इथूनच करूया, की नेमके पेनची शरीरात आपल्या सुरुवात होते. म्हणजे काय होतं? ओके. सो पेनची सुरुवात होते म्हणजे शरीरात नसा असतात. शरीरात काही प्रत्येक गोष्ट असते म्हणजे आपली स्किन आहे, बोन्स आहेत, काही अवयव आहे आणि ह्या प्रत्येक गोष्टीत काहीतरी जर चॅलेंज झालं, तर त्याचं रूपांतर ॲज अ सिम्प्टम म्हणून आपल्याला पेनमध्ये होतं. बेसिकली ही एक सगळं सिस्टम आहे, ज्याच्यामध्ये सेंट्रली ब्रेन आपलं पेन पर्सीव्ह करतं आणि जिथून त्रास होतो, फॉर एक्झाम्पल मला बोटात जर काही चॅलेंज आलं, तर तिथे छोटे-छोटे रिसेप्टर्स असतात. ते रिसेप्टर्स ती ॲबनॉर्मॅलिटी कॅच करतात. ती नसांच्या थ्रू स्पाईनमध्ये पाठवतात. स्पाईनकडून ती प्रोसेस होऊन ब्रेनला जाते आणि ब्रेन पर्सीव्ह करतो, की मला या भागात दुखतंय. जे काही कारण असेल. फॉर एक्झाम्पल काही जणांना लागल्यामुळं पेन होऊ शकतं. काही जणांना डिस्कचा प्रॉब्लेम आल्यामुळं पेन होऊ शकतं. काही जणांना इन्फेक्शन झाल्यामुळे पेन होऊ शकतं. तर अशा जी कुठली ॲबनॉर्मॅलिटी असेल, ती ॲबनॉर्मॅलिटी पिकअप केली रिसेप्टर्सनी, की तो संदेश ब्रेनकडे पाठवला जातो आणि ब्रेनला कळतं, की या भागात आपल्याला पेन होतंय. सो अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर स्नायूंपासून पेन होऊ शकतो, म्हणजे मसल्सपासून पेन होऊ शकतो. सांध्यांपासून पेन होऊ शकतो, म्हणजे जॉइंटपासून पेन होऊ शकतो. बोन्सपासून पेन होऊ शकतो. आम्ही सर्जन्सना हॉलो विस्कस म्हणजे आपल्या पोटातले जे अवयव असतात, त्याच्यापासून पेन होणारे आपले पेशंट्स असतात. पण मग पेन सहन करणं खरंच योग्य आहे का? की आपण पेन म्हणून शरीर जे आपल्याला वॉर्निंग देतंय ती इग्नोर करतोय? ओके. खरं म्हणजे पेन सहन करण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. आणि म्हणजे याचं मी 2 कारणं तुम्हाला सांगू शकतो, की साधारणतः ड्युरेशन वाईज 2 प्रकारचे पेन असतात. एक ॲक्यूट पेन असतं, एक क्रोनिक प्रकारचं पेन असतं. ॲक्यूट प्रकारचं पेन म्हणजे काही दिवसापासून ते फार तर महिन्याभरापर्यंतचं पेन असतं, की जेव्हा काही अचानक चॅलेंजेस येतात शरीराला कुठल्याही गोष्टीमुळं, त्याच्यामुळं होणारं पेन साधारणतः ॲक्यूट पेनमध्ये कन्सिडर केलं जातं. आणि दुसऱ्या प्रकारची वेदना असते तर क्रोनिक प्रकारची वेदना. क्रोनिक म्हणजे साधारण 1 ते 3 महिन्यापेक्षा जास्त काळाची वेदना किंवा जो आजार बरा झालेला आहे, तो बरा झाल्यानंतर सुद्धा वेदना होत राहणार. त्याला क्रोनिक पेन म्हणतात. म्हणजे दुसऱ्या प्रकारचं उदाहरण म्हणजे हर्पीस झाला, शिंगल झालं, नागिन झाली. नागिन बरी झाली 1 आठवड्यात, 2 आठवड्यात त्याची औषधं घेतली. पण तरीही काही लोकांना महिनोन-महिने, वर्षानुवर्षे पेन होत राहतं. तर हे क्रोनिक पेन झालं. आता तुम्ही बरोबर प्रश्न विचारलात, की वेदना सहन करणं किंवा पेन सहन करणं हे योग्य आहे का? हे ॲब्सोल्युटली योग्य नाहीये. एक तर मी तुम्हाला एक वेदना कशी काम करते त्याच्या पुढच्या मगाशी जे डिस्कस केलं त्याच्या पुढे जाऊन सांगतो. फॉर एक्झाम्पल आणि ह्याचा परिणाम शरीरावर काय होतो हेही तुम्हाला सांगतो आणि मला माहिती आहे की बरेच प्रेक्षक लोक तुम्ही ह्याला तुम्हाला हे रिअलायझेशन होईल की आपल्या बाबतीत पण होतंय. फॉर एक्झाम्पल मला इथे काहीतरी इंजुरी झाली. माझ्या पेरिफेरल रिसेप्टरने ती इंजुरी जाणली. तो सिग्नल स्पाईनला पाठवला, स्पाईनने ब्रेनला पाठवला आणि ब्रेनने सांगितलं की मला बोटात पेन आहे. जनरल समजण्यासाठी आपण असं पकडूया, की मला 100 पेन होईल एवढी इंजुरी झाली आहे. 100 युनिट पेन होईल हे असं सायंटिफिक नाहीये युनिट्स, पण एक
आता डिस्कशनसाठी की 100 युनिट होईल एवढी पेन झालेलं आहे. तर माझ्या ब्रेनला किती यायला पाहिजे? 100 युनिट व्हायला पाहिजे. करेक्ट. पण तसं होताना दिसत नाही. म्हणजे मी तुम्हाला साधं उदाहरण विचारतो. आता तुमच्याकडे साधारणतः सेम एज ग्रुपचे, सेम ऑपरेशन झालेले जर 10 वेगवेगळे पेशंट असतील, तर सगळ्यांचा पेन टॉलरन्स सेम असतो का? बिलकुलच नाही. कुणाचा एकदम छान असतो, कुणाचा ॲव्हरेज असतो आणि कुणाचा त्याच्या उलट असतं. खूपच जास्त असतं. ते सगळं हॉस्पिटल डोक्यावर घेतात. हॉस्पिटल डोक्यावर घेतात, राइट? आणि मग आपल्या म्हणजे हॉस्पिटल डोक्यावर घेतात म्हणजे सगळ्या प्रकारची औषधं देऊन सुद्धा त्यांचं पेन कमी होत नाही. असं का होतं? ह्याचंही उदाहरण सांगतो आणि ह्याच्यामध्ये एक कन्सेप्ट असा पण आहे, की काही जणांना असं वाटतं, ॲज अ रिलेटिव्हज किंवा ॲज बघणारे इतर पेशंट, की ह्याच्या पेन ना डोक्यामध्ये आहे. ॲक्चुअल पेन होत नाही, ह्याच्या डोक्यामध्ये पेन आहे. पण ते तसं नसतं आणि मी ते तुम्हाला एक्सप्लेन करतो. हे असं का होतं ह्याची सगळी उत्तरं. तो 100चं पेन झालं तर आयडियली 100 कळायला पाहिजे बॉडीला. पण तसं होत नाही. त्याचं कारण असं असतं, की बॉडीमध्ये काही मॉड्युलेशन सिस्टम असते. मॉड्युलेशन सिस्टम म्हणजे काय? शॉक ॲब्झॉर्बिंग किंवा तेलात आग टाकणे ह्यापैकी कुठलंतरी एक मेकॅनिझम असतं आणि एका वेळी कुठलंतरी एकच मेकॅनिझम काम करू शकतं. कारण ती जागा एकच असते. फॉर एक्झाम्पल पेरिफेरीला शॉक ॲब्झॉर्बिंग मेकॅनिझम आहे. 100 युनिटचा मला इथे पेन झालं. 25 युनिट इथे ॲब्झॉर्ब केले माझ्या बॉडीने. माझ्या स्पाईनला आले 75. 75 स्पाईनमध्ये 25 युनिट मॉडिफाय झाले. सो बॉडीमध्ये अजून एक पेन डिप्रेसिंग मेकॅनिझम असतं, जे पेनला कमी करतं अँड दॅट इज व्हेरी स्ट्राँग. तर त्याने 25 कमी केलेत. माझ्या ब्रेनला गेले किती? 50. 50. सो ठोका 100चा पडलाय, कळतंय 50. आता गंमत काय होते? हे पेन समजा पुढे काही दिवस चालू राहिलं, तर माझं पेरिफेरीचं मेकॅनिझम से फॉर एक्झाम्पल एक्झॉस्ट होऊन जातं. मग काय होणार? बॉडीला 100चं पेन झालं. पेरिफेरीला 25 ॲब्झॉर्ब होत नाहीत. आता माझ्या स्पाईनला 100चा सिग्नल गेला, जो पूर्वी 75 जायचा. आता स्पाईनचं मेकॅनिझम चालू आहे. सो स्पाईनला 25 ॲब्झॉर्ब केलं. ब्रेनला कितीचा गेला? 75चा गेला. सो पहिल्या केसमध्ये 100चा ठोका, ब्रेनला 50 कळायचं. ह्या केसमध्ये 100चा ठोका, ब्रेनला 75 कळतंय. आता हे पेन हळू तसंच चालू राहिलं. माझं पेरिफेरीचं कोप अप मेकॅनिझम गेलं. आता माझ्या स्पायनलचं पण कोप अप मेकॅनिझम जातं. म्हणजे कुठेही सिग्नल माझा ॲब्झॉर्ब होणार नाही. ठोका 100चा पडला, ब्रेनला 100चं कळणार. बरोबर आहे? इथपर्यंत ठीक आहे. याच्या पुढे आता काही इंटरेस्टिंग आणि अनफॉर्च्युनेट गोष्टी चालू होतात, जे आपल्या सगळ्यांना माहीत असणं आवश्यक आहे. याच्यानंतर जेव्हा शांत करायचं मेकॅनिझम कोप बंद होतं, तेव्हा आगीत तेल टाकायचं काम चालू होतं. त्याला एक्साइटेटरी न्यूरोट्रान्समिटर्स म्हणतात. ज्याच्यामध्ये काय होतं, की 100चा ठोका पडतो. ज्यावेळी ते 100चा ठोका ॲब्झॉर्बिंग कॅपॅसिटी संपलेली असते, तेव्हा काही ॲबनॉर्मल सिग्नल्स त्यात ॲड होतात. म्हणजे वरून 25 ॲड होतात. आता ठोका 100चा पडला. ते 100 ॲड झालेले 25 माझ्या स्पाईनला 125 गेले, ब्रेनला 125 कळलंय. सो सेम पेन आहे, पण ब्रेनला 125 कळतंय. एका माणसात सेम पेन होतं, त्याला 50 कळत होतं. आता मला 125 कळतंय. अजून थोडं पुढे जाऊ. सेंट्रली जे पेन सप्रेसिंग करणारं मेकॅनिझम आहे, ते एक्झॉस्ट होऊन जातं. त्याच्याऐवजी इट्स रिप्लेस बाय एक्साइटेटरी न्यूरोट्रान्समिटर्स. ते त्याचे 50 ॲड करतं. ठोका पडला, 100चा. बाजूचे 125 झाले, इथले 25, 150. माझ्या ब्रेनला किती कळतंय? 150 कळतंय. याच्यानंतर अजून पुढे जाऊ. असं समजा की आपण जो ठोका पडलाय ना, तो दूर केला. त्याचं ट्रीटमेंट झाली. पण ते जे बाजूचे 25 असतात आणि या भागाला स्पर्श झाला नुसता. या भागाला स्पर्श झाला. स्पर्श म्हणजे पेनचं सिग्नल नव्हे. पण स्पर्श झाला तरी तो जो सिग्नल जाईल, त्याच्यात हे 25 ॲड होतात, ह्या 25 ॲड होतात आणि मला ब्रेनला 50चा ठोका कळतो. आता ठोका पडलाच नाहीये, पण मला 50चा कळतो. सो धिस इज समथिंग व्हेरी डेंजरस. जिथे पेनची प्रायमरी पॅथॉलॉजी कदाचित नसते, पण ब्रेनला पेन पर्सीव्ह होतं, ब्रेनला पेन वाटतं. याच्याच पुढे गेलं, तर जे पेन इनिबिशन मेकॅनिझम असतं, तिथे न्यूरोट्रान्समीटर जे असतात, फॉर एक्झाम्पल सेरोटोनिन सारखे, दोज आर इम्पॉर्टंट टू कीप अ मूड ॲट अ हॅपी. मूड हॅपी आणि पीस रिलेटेड मूड, हॅपीनेस आणि पीससाठी लागतात. ते जर कमी झाले क्रोनिक पेनने, तर अशा पेशंटला डिप्रेशन येतं. ते डिप्रेशन कॅन गो टू द एक्सटेंट की पेशंट कॅन हॅव सुसायडल थॉट्स आणि या सगळ्या प्रकारचे पेशंट्स आपल्याकडे येतात. सो कंटिन्युअस जर एखाद्या माणसाने पेन सहन केलं, तर त्याला
डिप्रेशन येऊ शकतं, सुसायडल थॉट येऊ शकतात किंवा जर एखादा पेशंट ऑलरेडी डिप्रेशनमध्ये असेल, तर त्याला एखादा एक्झिस्टिंग पेन हे नॉर्मल पेशंटपेक्षाही जास्त येऊ शकतं. सो आपण असं कधीच म्हणजे इथून पुढं जेव्हापासून मी पेन स्पेशलिस्ट जातो, तेव्हापासून आपण हे बंद करून टाकलं म्हणणं, की "अरे, हे तर प्रॉब्लेम छोटा आहे, एवढा पेन व्हायलाच पाहिजे नाही." किंवा "तुमचं तर एम-आर-आय नॉर्मल आहे, तुम्हाला पेन काहीच नाही, काही कारण नाही आहे तुम्हाला पेन व्हायचं, हे करा." असं कधीच होत नाही. देअर इज अल्वेज अ पेन. ब्रेन ऑल्वेज रिसीव्हज अ पेन. वी हॅव टू फाइंड आउट एक्झॅक्टली ह्यात काय आहे आणि त्याची ट्रीटमेंट करायला लागते. सो अशी ही पेन म्हणजे त्यामुळंच प्रत्येक सेम कॅटेगरीच्या पेशंटला सेम इंजुरी झाली तरी वेगवेगळं पेन पर्सीव्ह होतं आणि ते पेन डोक्यात नसतं. एवढंच आहे की ॲज अ डॉक्टर किंवा ॲज अ रिलेटिव्हज म्हणून आपण त्याच्याकडे थोडं एम्पथीने त्याचं मेकॅनिझम समजून घेतलं, की त्याचं पेन कमी होऊन जातं. सो सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ॲक्यूट पेन हे लक्षण असतं. पण क्रॉनिक पेन हा आजार असू शकतो. असू शकतो, असू शकतो. सो लक्षण पण असू शकतं, आजार पण असू शकतो. मग डिपेंड्स की कुठल्या पॅथॉलॉजीमुळे झालेलं आहे. येस. हां, सो ॲक्यूट पेन हा युजुअली अलार्म असतो, की काहीतरी ॲबनॉर्मल चाललेलं आहे. पण जेव्हा काहीतरी ॲबनॉर्मल चाललेलं आहे, ते सातत्याने होतच राहिलं, तर त्यातनं शेवटी आपली आजाराकडे रवानगी होते. घेऊ शकतो. असं म्हणता येऊ शकेल. मग नेमकं कुठल्या टप्प्यात पेन हा प्रॉब्लेम बनायला लागतो? ओके. 2-3 प्रकारच्या म्हणजे ड्युरेशन वाईज जर आपण बोललो, तर आपण पुढे बोलूच या, की वेगवेगळ्या भागाचं पेन. पण ड्युरेशन वाईज पेनचं असं आहे, की साधारणतः एखाद्या गोष्टी, एखादी ॲबनॉर्मल गोष्ट झाल्यामुळे एक ड्युरेशन असतो. त्या ड्युरेशनमध्ये ती जर गोष्ट दुरुस्त नाही झाली आणि पेन पर्सिस्ट झालं, तर त्या गोष्ट अलार्मिंग आहे. उदाहरणार्थ आपल्याला खेळता-खेळता छोटं काहीतरी लागलं, अँकल स्प्रेन झाला. म्हणजे मी तुम्हाला एक डेंजर उदाहरण देतो. अँकल स्प्रेन झाला. 2, 4, 5, 7 दिवसात, 10 दिवसात सगळं ठीक असेल तर ठीक व्हावं. पण ते जर महिनोन-महिने चालत राहिलं, तर मात्र धिस इज नॉट अ करेक्ट. सर्जरी झाली. एक छोटी लॅप्रोस्कोपी आता तुम्ही एवढ्या सर्जरी करता एक्सपर्ट. लॅप्रोस्कोपी सर्जरी 1-2 दिवस पेन किंवा फार-फार जर एखादा आठवडा पेन झालं. दॅट इज ओके. पण त्याच्या पुढे काही दिवस, काही आठवडे, काही महिने पेन चालले तर धिस इज नॉट करेक्ट. तिथे इज अन अलार्मिंग साइन की आपल्याला इथे आता काहीतरी इंटरव्हीन करायला लागेल. सो ह्यालाच आपण ॲक्यूट पेन आणि क्रॉनिक पेन असं म्हणू शकतो? येस. हाऊ विल वी डिफाईन की काय ड्युरेशनला ॲक्यूट म्हणायचं? साधारणतः लेस दॅन 1 मंथ इज अॅक्यूट आणि बाय एंड लार्ज मोर दॅन 1 टू 3 मंथ्स पेक्षा जास्त जे असेल, तर त्याला क्रोनिक पेन म्हणतात. 1 टू 3 मंथ म्हणजे काही आजारामध्ये 1 मंथ समजलं जातं. काही ह्याच्यामध्ये आजारांच्यामध्ये 3 महिने समजलं जातं. पण एका महिन्यापेक्षा कमी आणि एका महिन्यापेक्षा जास्त ही एक साधारणतः डेफिनेशन आहे. किंवा प्रायमरी पॅथॉलॉजीला सर्वसाधारणपणे किती वेळ पेन चालतं, त्यापेक्षा जर जास्त वेळ चाललं, तर दॅट इज क्रोनिक पेन. सो तुमच्यामध्ये जर पेन 3 महिन्यांपेक्षा जास्त लिंगरिंग असेल, तर नक्की तो इन्व्हेस्टिगेट करा आणि सरांसारख्या एक्सपर्ट माणसाकडून गाईडन्स घेऊन सल्ला घ्या. आय होप आय एम टेलिंग राइट. सो सर एक काही उदाहरणं देता येतील का, की कुठल्या पेन्सना आपण क्रॉनिक पेन म्हणू से हेड टू टो ही गोष्ट म्हणजे क्रॉनिक पेनमध्ये म्हणता येऊ शकेल? साधारणतः क्रोनिक पेन म्हणजे आता कुठलंही पेन क्रोनिक होऊ शकतं. जर आपण वरपासून सुरुवात केली आणि जे काही कॉमन पेशंट्स आपण बघतो, तर मायग्रेन किंवा डोकेदुखी. हो. हां. आणि इंटरेस्टिंगली क्रोनिक पेनमध्ये, कुठल्याही क्रोनिक पेनमध्ये पेन किलर्स हे काम करत नाही. नाही. एक आणि काही कंडिशन असतात ज्याच्यामध्ये काम करतात, पण किंवा कधी घ्यायच्या नाही. अगदी टेम्पररी काम अगदी करतं. टेम्पररी काम करतात किंवा काम करत नाहीत. म्हणजे ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा पेन किलर शिवाय ट्रीटमेंट द्यायला लागते, जी काही पण असू शकते. म्हणजे इट इज रेंज ऑफ द ट्रीटमेंट्स असतात. जे आपण पुढे सगळ्या या सीरीजमध्ये बघणारच आहोत. बघणारच आहोत. फॉर एक्झाम्पल मायग्रेन. मायग्रेनचं जर क्रोनिक मायग्रेन असेल किंवा ॲक्यूट मायग्रेनचे वेगवेगळे पुन्हा-पुन्हा एपिसोड्स येत असतील, तर त्याला छान ट्रीटमेंट करता येऊ शकते. ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियाज असतात. काही नसांचे आजार असतात. डोकेदुखी असते. आय थिंक मी कुठेतरी वाचलं होतं सलमान खानला ट्रायजेमिनल ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया करेक्ट, करेक्ट. सो सलमान खानला ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया आहे. ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया छानपैकी नॉन सर्जिकली किंवा सर्जिकली ट्रीट करता येऊ शकतो. काही आजार असे असतात ना, की त्याच्यामध्ये सगळ्या काइंड्स ऑफ ट्रीटमेंट उपलब्ध असतात. म्हणजे मेडिसिन देणे किंवा नॉन सर्जिकल किंवा सर्जिकल. जे पेशंटला सूट होते ती आपल्याला करावी लागते. पाठीच्या मणक्याचे आजार असतात, की ज्याच्यामध्ये आपण स्पॉन्डिलायटिस म्हणतो साधं. आता तर टेक्सनेक सिंड्रोम नावाचा एक प्रकार आहे, की जर मान एका बाजूने दुखत असेल, खांदा, मान एका बाजूने दुखत असेल, यंग पेशंट असेल
तर डोळे झाकून पहिला प्रश्न विचारायचा, की तुम्ही लॅपटॉपवर बसता का किंवा मोबाईलवर बघता का? इफ द ॲन्सर इज येस, तर ही हॅज, कारण स्पाईनवर ताण येतो. तुम्हाला गंमत सांगतो स्पाईनच्या ताणाची. आपला स्पाईनचा मणका नॅचरली मागच्या बाजूला अँग्युलेटेड आहे सर्व्हायकलमध्ये. जेव्हा आपण पुढे मान खाली करून बसतो, तेव्हा तो मागच्या बाजूचा म्हणजे न्यूट्रल तर येतोच, पण त्यापेक्षाही एक्झॅक्ट अपोझिट जसा तो असायला नाही पाहिजे तसा आणतो आणि 2-2 तास आपण त्याच्यावर कसे घालतो हे आपल्याला कोणालाच कळत नाही. त्यामुळे किती ताण क्रिएट होतो त्या स्पाईनवर. सो स्पाईनच्या रिलेटेड चॅलेंजेस आहेत. जॉइंटचे आहेत, फ्रोझन शोल्डर्स आहेत किंवा नी ऑस्टिओआर्थरायटिस आहे, हिपचे प्रॉब्लेम्स आहेत. काही-काही नसांचे चॅलेंजेस असतात, ज्या क्रोनिक राहतात. पोस्ट सर्जिकल वुंड असतात किंवा नसा काही जर कॉम्प्रेस झाल्या असतील मणक्यामध्ये किंवा बाजूला पेरिफेरीला. कुठलेही स्नायू अर्धवट फाटलेले असतील, वयोमानानुसार होणारे चेंजेस असतील, हर्पेटिक न्यूरॅल्जिया असेल, कॅन्सर पेन असेल. सो अशी वाईड रेंज ऑफ द पेन असते, की जी क्रोनिक राहू शकते आणि ज्याला ट्रीटमेंटची आवश्यकता असते. साधं उठता बसता अंग दुखतंय, आई गं, आई गं आपण जे म्हणतो त्याला एक फायब्रोमायल्जिया म्हणतात. सो पूर्ण जर बॉडी दुखत असेल आणि त्याचे काही क्रायटेरियाज असतात, तर त्याला फायब्रोमायल्जिया होतात. याच्यात तर कुठेच काहीच सापडत नाही बॉडीमध्ये. म्हणजे देअर इज नो एनी ॲबनॉर्मॅलिटी डिटेक्टेड. स्टिल द पेशंट हॅज अ पेन. द क्वालिटी ऑफ लाईफ बऱ्यापैकी हॅम्पर होते. तर फायब्रोमायल्जिया असेल. सो अशी एक व्हरायटी ऑफ द पेन असते आणि काही केसेसमध्ये फॉर एक्झाम्पल सर्जरी झाली आहे आणि तरीसुद्धा पेन चालू आहे. गुडघा बदलला आहे, पण पेन होत आहे आणि गुडघा छान बसलेला आहे. तरीसुद्धा दॅट कुड बी अ न्यूरोप्लास्टिक किंवा न्यूरोपॅथिक पेन. तर अशी ही एक वाईड रेंज ऑफ द क्रोनिक पेनची व्हरायटी असते. इंटरेस्टिंग. म्हणजे पेन बिलकुल इग्नोर करायला नको आहे, एस्पेशली तो जर प्रोलॉन्ग ड्युरेशनचा असेल तर. कारण पेन इग्नोर केलं तर काय होईल? आपण सर मगाशी बघितलं, एकतर एक्झिस्टिंग पेन जर तुम्ही इग्नोर केलं, तर ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम डिप्रेशन येणार. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम दुसरी कुठली इंजुरी झाली तर त्याचं पेन जास्त होणार. चिड वाढणार आणि ह्या सगळ्या प्रकारात क्वालिटी ऑफ लाईफ बऱ्यापैकी सिग्निफिकंटली हॅम्पर होऊन जाते माणसाची. आयुष्यातला रसच निघून जातो. जर म्हणजे आय गेस तुम्हालाही कळत असेल, की कुठलंही छोटं पेन असेल, तर त्याच्याही निघून जातो आणि अजून एक डेंजर साईन असतं, की दुर्दैवाने जर घरातलं कुणी म्हटलं ना, की हे यांचं रोजचंच आहे. तर थेन इट इज तो आणि ऑलरेडी ह्या व्यक्तीचं पेनवर चॅलेंज चाललेलं असतं. बऱ्यापैकी स्कॅन्स वगैरे नॉर्मल असू शकतात आणि त्याच्यात जर असं कुणी म्हटलं, की "अरे, ह्याचं रोजचंच आहे किंवा हे नाटकच करतोय." तर इमॅजिन द पर्सन हू इज सफरिंग. त्याच्यासाठी मी त्या व्यक्तीच्या भावना पूर्ण समजू शकतो. कारण तुम्हालाही माहिती आहे, की मला क्रॉनिक पेनचा त्रास होता आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला कन्सल्ट केलं होतं. पेन कसा होतो, कुठून होतो, तो का इग्नोर नाही करायला पाहिजे, हे आपण बघितलं. आता पेनच्या प्रत्येक एक प्रकाराच्या खोलात आपण प्रत्येक एपिसोड वाईज जाऊ. त्यामुळे हे एपिसोड्स बघणाऱ्या प्रेक्षकांना मी हेच सांगेन, की प्रत्येक एपिसोड बघा आणि पेनचे प्रकार आणि त्यांचे करेक्ट उपचार नक्की समजून घ्या. चला भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.